नमस्कार. आज आषाढ शुद्ध षष्ठी वंदन भक्ती संत एकनाथांचा आपण हा एक अभंग पाहूया. एवं भावार्थे करिता स्तवन देव होय भक्ताधीन, तेणे भावार्थे करुनी नमन हरी चरण वंदावी. सप्रेम करिता नमन नित्य नूतन समाधान, त्या नमनाचे लक्षण लोटांगणे दंडवत. सुटल्या दंड सत्राणे सम्मुख विमुख पाहो नेणे, तैशी घाली लोटांगणे देहाभिमाने अहेतुक. असता देहाचे अनुसंधान जो परमार्थे करी नमन, त्या नमस्काराचे लक्षण स्वये श्रीकृष्ण सांगत. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात वंदन भक्तीचे केलेले निरूपण अतिशय सुंदर आहे. भगवंताच्या गुणसंकीर्तनाच्या जोडीला नमन भक्तीची आवश्यकता असते. आपली धर्मकृत्ये पार पडल्यावर उपासकाला शेवटी आपल्या प्रत्येक प्रिय देवतेला साष्टांग नमस्कार हा घालावाच लागतो. त्यातून साधकाची नम्रता, भावयुक्त अंतःकरण, शरणागत वृत्ती दिसतेच, शिवाय आपल्या परंपरेचे पालनही होते. भगवंताच्या चरणी भक्तीपूर्वक अंतःकरणाने मिठी घालून त्याला नमस्काराने प्रसन्न करून घेण्याचा आदर्श सर्व संतांनी भक्तांपुढे ठेवला आहे. हरीच्या चरणांवर मस्तक ठेवल्याने मन सुखावते. पंढरीच्या विठ्ठलाच्या समचरणावर डोके ठेवणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आलेलाच आहे. त्या सुखापुढे भाविक जनांना सर्व काही तुच्छ वाटू लागते. याकरता भक्तिभावाने नमस्कार करून हरी चरणी मिठी घालावी. क्षणभर का होईना भगवंताच्या चरणी मन सुखावले तर त्या सुखाने इतर गोष्टी दूर होतात. भगवंताला अंतःकरणपूर्वक नमस्कार केला असता नित्य नवे समाधान लाभते. त्या नमनाचे नमस्काराचे लक्षण कोणते असं म्हणाल तर भगवंताच्या चरणक्षण लोटांगण आणि दंडवत घालणे होय. हातातून जर एखादा दांडा सुटून खाली पडत असेल तर तो जसा मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे देहाभिमान टाकून अहेतुकपणे लोटांगणे घालावी, दंडवत घालावी. देहाचे थोडे फार भान ठेवूनही जो परमार्थासाठी नमस्कार करतो त्या नमस्काराचे लक्षण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना दोन्ही हात जोडून, भगवंता, मी अतिशय नम्रपणे तुला शरण आलो आहे. मला संसार सागरातून तू रक्षण करून बाहेर काढ, अशी प्रार्थना करून शेवटी खाली वाकून भगवंताला साष्टांग नमस्कार करावा. तो भगवंताला अतिशय प्रिय आहे. तो प्रसन्न होऊन भक्ताला उठवतो आणि हृदयाशी धरतो. अशा अभय मिळालेल्या भक्ताला कळी काळ काय करू शकेल बरं. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण परस्परांना नमस्कार करतो. त्यात समत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. त्यात उच्च नीच भाव लोप पावलेला असतो. आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीला नमस्कार करण्यामध्ये थोर संतांना आणि महात्म्यांना कमीपणा वाटत नाही. हा नमस्कार म्हणजे वंदन भक्ती, विनम्रता. धाकुटेपणाने ती सगळ्या विश्वाची जवळीक करून आत्मसाक्षात्कार घडवते. भगवंताच्या उक्तीचा आधार घेऊन नाथांनी सर्वांनीच अभेद भावाने वाकून त्यांना नमस्कार करायला सांगितले आहे. त्यात गाढव, कुत्रा यासारखी हीन जनावरेही त्यांनी वंदनीय मानलेली आहेत. त्यांच्यात ईश्वरत्व, चैतन्यत्व आहे हे जाणून सहृदयतेने व्यवहार करावा असेही म्हटले आहे. तशी कृती त्यांनी केल्याची उदाहरणे पण आपण पाहतो. रामदास स्वामी म्हणतात, सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित आले. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी.